आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। सविस्तर बातमीपत्राच्या आधी या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत जत तालुक्यामध्ये दाखल झालेले आहेत। तब्बल 42 गावच्या पाणी प्रश्न आणि दुष्काळग्रस्त आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन ते त्या ठिकाणी संवाद साधणार आहेत। जत पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आपण सर्वांनीच पाहिली तर जत वासियांनी पाण्यावरून सरकारला यापूर्वीच अल्टिमेटम दिलेला होता। तो अल्टिमेटम शनिवारी संपलेला होता। आता या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी उदय सामंत हे आता जत मध्ये पोहोचल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। उद्योग मंत्री उदय सामंत हे जत तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। 42 गावांचा पाणी प्रश्न हा चांगलाच पेटलेला होता आणि त्या संदर्भात लोकप्रतिनिधींना भेटून ते संवाद साधण्याची आज शक्यता आहे। जत पाणी प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला जाणार आहे। जत वासियांनी पाण्यावरून सरकारला यापूर्वीच अल्टिमेटम दिलेलं होतं, जे अल्टिमेटम संपलंय। आसिफ मुरसल आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। आसिफ, यावेळेला जी दृश्य आपण दाखवतोय जत तालुक्यातील आहेत। जत तालुक्यामध्ये यावेळेला उदय सामंत जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आज दिवसभर जत वासियांच्या कुठल्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न होईल? विशाला, आपण म्हटलं ते बरोबर आहे की त्या दुष्काळ दौऱ्यावर उद्योग मंत्री उदय सामंत हे आज दाखल झालेले आहेत। आता ते धानम्मा देवीचं गुड्डापूर येथील देवीचं दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे। तर म्हैसाळ योजनेच्या ज्या उरलेलेच भाग आहे, ज्या दुष्काळ भाग आहेत त्या ठिकाणी ते पाणी करणार आहेत। माडगाव तलाव असेल, तिकोंडी तलाव असेल आणि उमदी असेल, या उमदीमध्ये जे काही 42 गावाच्या लोकांनी पाणी प्रश्न कर्नाटक जातो असा इशारा दिला होता आणि त्या लोकांची जी काही गारण आहेत ती गारण ऐकून घेणार आहेत आणि जो काही तो अहवाल असेल तो अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, दुष्काळग्रस्त शेतकरी तिथल्या नागरिकांची, उद्योगाची जी काही समस्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहेत। विशाल, बरोबर आहे, अल्टिमेटम दिलेला होता आणि तो अल्टिमेटम देखील संपलेला आहे। त्यामुळे आजच्या या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष जत वासियांचे प्रश्न आज समजून त्यावरती तोडगा निघतो का यावरती आपलं देखील लक्ष असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पुण्याचे माजी महापौर एकवटलेले आहेत। राज्यपालांचा निषेध करण्यासाठी पुण्यातील माजी महापौरांनी धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। पुण्यातील राजभवनाबाहेर महापौरांचं हे आंदोलन सुरू आहे। राज्यपालांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये सर्व माजी महापौर एकत्र आलेले आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 15 माजी महापौर आणि उपमहापौर या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची ही दृश्य आपण थेट पुण्यातून पाहतोय। माजी महापौर आणि उपमहापौर यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आहे। राज्यपालांनी केलेलं जे विधान आहे त्या विधानाचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। पुण्यातली ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। राज्यपालांविरोधात पुण्यात सुरू असलेलं हे आंदोलन आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचे तब्बल 15 महापौर आणि उपमहापौर या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे हे दृश्य। महापौर आणि उपमहापौर एकवटलेले आहेत आणि एकवटण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। चंद्रकांत, माजी महापौर उपमहापौरांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही ते व्यक्त करतात। काय सुरू आहे पुण्यात? पुण्यातले जे महापौर आहेत सगळे माजी महापौर आणि उपमहापौर आपण पाहू शकतो। हे जे राजभवन आहे ह्या राजभवनासमोर हे सगळे माजी महापौर आणि उपमहापौर सगळी मंडळी बसलेली। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या आंदोलनात पुढाकार घेतलेला आहे। मला सांगा काय भूमिका आहे? गेली काही दिवस महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची एक वेगळ्या प्रकारची मालिका सुरू आहे आणि ती सुरुवात केली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी। छत्रपतींचा इतिहास त्यांनी वाचलेला आहे की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु छत्रपतींचा अवमान करून या महाराष्ट्राचा त्यांनी अवमान केलेला आहे। महाराष्ट्राची जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा अशाच प्रकारचा निषेध करणार आहोत। दुर्दैव असं आहे की त्यांना काही भारतीय जनता पक्षाची मंडळी पाठीशी घालतात, हे अतिशय निषेधार्ह। महापौर नाही सामील झाले म्हणजे मुक्ताताई असतील? नाही, मुक्ताताईंच्या घरी आज त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि मुरलीधर मोहोळ हे कोल्हापूरला त्यांच्या पक्षाचा दौरा आहे, पण दत्ता गायकवाड या ठिकाणी आहेत, ते आलेले आहेत। पण भारतीय जनता पक्षाचे सुद्धा महापौरांचं या आंदोलनाला पाठिंबा आहे। आपण पाहिलं अण्णांचा दावा आहे की भाजपच्या माजी महापौरांचं आंदोलनाला पाठिंबा आहे। दत्ता गायकवाड कधी भाजपमध्ये, तुम्ही आता भाजपमध्ये आहात? हो आहे ना।
पण या आंदोलनाला तुम्हाला पक्षादेश काय आहे याच्यात? पक्षादेशचा विषय नाही, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जो काही नक्कीच त्यांनी धन्यवाद चंद्रकांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि सुरू असलेल्या आंदोलनाची बातमी आमच्यापर्यंत